नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज कोथरूडमध्ये राहतात हे आणि देवश्री ही अगदी कॅट लवरच आहे. आणि तिने म्हणजे असेच मॅडमची आणि माझी तिची आई आहे. तर त्यांनी मला बऱ्याच दिवसांपासून म्हणजे माझं स्टेटस या स्टोरी वगैरे बघितली असेल तर तेव्हापासून त्यांचं चालू होतं की पर्शियन कॅट घरी न्यायची. पण मी त्यांना विचारलं की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का, तर त्यांनी कधी म्हणजे घरी पर्शियन कॅट नाही पाळली. आणि पण ही फार अगदी कॅट लवर असल्यामुळे देवश्री तिला फार इच्छा आहे की घरी घेऊन जावं आणि तिचा सांभाळ करावा. तर सकाळी मी बोलले होते की एक जण घ्यायला येणार आहे, तर हीच ती आहे देवश्री. आणि आईची मला वाटत नाही इच्छा आहे, पण तुझी इच्छा आहे मनापासून सांभाळायची. आणि ती फार अगदी एक्सायटेड आहे तिला घरी घेऊन जाण्यासाठी देवश्री. तर फक्त एवढंच की चांगला सांभाळ कर, बाकी काहीच नाही. आजारी पडलं तर डॉक्टरांना दाखव. सकाळी एक जण येऊन घेऊन गेले, त्यांच्याकडे ऑलरेडी पर्शियन कॅट आहे आणि ही तुझ्याकडे अजून 2 राहिल्यात. मग ते आमच्या बिल्डिंगमध्येच एक शेंडे म्हणून आहे, ते एक नेणार आहे. आणि तिसरी माझी एक रिलेटिव्हच आहे तिच्या घरी. असे 4 कॅट आमच्या संपल्या. म्हणजे घरात ठेवायला काही नाही, पण हायजीन मेंटेन राहत नाही, कारण ऑलरेडी माझ्याकडे 3 आहेत आणि ह्या 4 एवढ्या 7 कॅट खूप होत आहेत. आणि बंगलोज किंवा असं व्हिला वगैरे असेल ना, काय वाटत नाही, एखादी बेडरूम आपण नीट ठेवू शकतो. पण असं 2 या 3 BHK मध्ये नाही पॉसिबल होत. आणि तर इन केस काही वाटलं तर मी नंबर तुला शेअर केला डॉक्टर गोरेंचा, तर तिथे तू दाखवू शकते. फक्त वॅक्सिनेशन कर आणि छान आहे तसं, त्यांचा कोणताही त्रास नसतो. फक्त त्यांना टाईम टू टाईम खायला देणं आणि तो ट्रे दिवसात ना 2-3दा आपलं साफ केलेलं कधी चांगला, कारण स्मेल वगैरे येत नाही. एवढंच. सँड वगैरे तुला मेडिकलमध्ये मिळून जाईल. बाकी केअर घेण्यासाठी तर असं काही स्पेशल नाही, कारण ते काही भुंकत नाही, आरडाओरडा करत नाही, चावत नाही. कॅटचा त्याचा काहीच त्रास नाही आहे आणि छान आहेत त्या. पण एक म्याव चालू असतं आणि कॅटमुळे एक मस्त पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते. म्हणजे आपण कितीही स्ट्रेस टेन्शनमध्ये आलो आणि त्यांना पाहिलं ना, आणि नुसतं हात जरी फिरवला ना, आपलं स्ट्रेस तिथेच एकदम कमी होतो. म्हणजे डॉक्टरांचं पण ते मत आहे बऱ्याचशा. आणि हायपरटेन्स पेशंटसाठी सुद्धा BP बराचसा लो होतो जेव्हा आपण त्याला गोंजरतो, हात फिरवतो. असे बरेचसे एक उपाय पण आहे कॅटपासून. तर मी तर अगदी म्हणजे आपला जीव म्हणूनच त्यांना सांभाळते. आणि कसं होतं म्हणजे त्यांना आपण एका रूममध्ये बंद नाही ठेवू शकत. आम्ही आता त्यांना सोडून देतो, ते कुठेही ह्या रूममध्ये जा त्या रूममध्ये जात असतात. फक्त तुम्ही जर इनकेस बाहेर गेलात, त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित दिवसभराचं ठेवायचं. बाल्कनी जर ओपन असेल तर स्लाईड लावून वगैरे घ्यायची आणि तुम्ही फॅन वगैरे लावून ठेवू शकता. फक्त आपले कबड्स वगैरे असतात ना, काय होतं ह्यांना असं अडचणीच्या ठिकाणी जायला आवडतं, त्यामुळे ते कबड्स वगैरे नीटनेटके लावायचे. नाही तर ते काय होतं, आतमध्ये गेलेले आपल्याला कळणार नाही, ऑक्सिजन वगैरे हवा कशी येणार. त्यामुळे एकटे कसे राहतात, म्हणजे आपण जर आता फॉर एक्झाम्पल आई ऑफिसला जाते, आई बाबा ऑफिसला जातात, राहू शकतात. त्यांचं खाणं पिणं शक्यतो ते जास्त झोपतात, त्यामुळे तसं काही नाही. तू आलीस तर मग त्यांना असं ते टॉयज वगैरे मिळतात, असं हे करणं, ते खेळतात. असं आपण तेवढं त्यांच्याशी ॲक्टिव्हिटी करू शकतो. आमच्या म्हणजे घरी कोणी नसेल तर ते राहू शकतील ना शांतपणे. आणि थोडासा आपला वेळ त्यांच्यासाठी पण देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पाळलंय आणि नाही, थोडंसं त्यांना घेऊन बसायचं, गोंजरायचं, खायला द्यायचं, कॉलेजला वगैरे थोडंसं जवळ घेऊन बसायचं. म्हणजे आपला थोडासा वेळ द्यायचा त्यांना, अगदीच म्हणजे हे नाही. तर अशा प्रकारे देवीश्रीनी जबाबदारी घेतली आहे आणि ती पूर्ण करेल, मला अशी इच्छा वाटतीच नक्की. तिच्याकडे बघून एक अपेक्षा आहे तशीच. आणि पाहिजे होती मला खूप छोट्या नाही, ह्या जर कॅट तू 6 आता आमच्या जर तू मोठ्या नेल्या ना, तुझे ते 1 दिवस पण थांबणार नाही, तर 1 तास पण नाही थांबणार. फार ॲग्रेसिव्ह आणि हे करतील. माझे एक ओळखीचे होते, त्यांना US ला जायचं होतं, तर त्यांनी त्यांचा बोका आमच्या इथे सोडला. तो 2 तास पण नाही राहिला, आमच्या सगळ्या मांजरींना मारून काढलं आणि एका कोपऱ्यातच जाऊन बसला. आम्ही जवळ गेलो की तो अगदी हायपर व्हायचा. मी त्याला म्हटलं, बाबा घेऊन जा, मी नाही ठेवू शकत. कारण त्यांना त्या घराची आणि माणसांची इतकी सवय झालेली असते ना, ते कुठेच जात नाही घर सोडून. मोठे झाल्यानंतर, मॅच्युअर्ड झाल्यानंतर. आता तो 6 महिन्याचं आमचं जे झालं आहे ना, त्याला नेलं तर तो थांबणारच नाही. त्यामुळे आपण त्यांना दुसऱ्यांकडे नाही देऊ शकत. आपण जबाबदारी घेतली ना, आणि त्यांचं लाईफ असतं 10 वर्षाचं. 10 वर्ष त्यांना आपल्याला सांभाळावं लागतं. आणि इतकं छान बॉन्डिंग झालेलं असतं ना, की आपण म्हणजे आता आम्ही जरी विचार केला की सगळे सोडून येऊ, पण तसं होऊ नाही शकत. त्यामुळे म्हटलं बस झालं, तर जेवढे आहेत तेवढेच चांगले सांभाळायचे. आणि रोजच्या रोज क्लिनिंग वगैरे केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहेत. तर देवश्रीनी जबाबदारी घेतली आहे आणि ती पूर्णपणे पार पाडेल. तर आता बाकीचे 2 राहिलेत, ते ऑलरेडी आमचं फायनल झालेलं आहे कोणाला द्यायचं आहे.
तर मी असेच दिलेत, कारण मॅडमने मागच्या वेळेस वृद्धाश्रमामध्ये मदत केली होती आपल्या वृद्ध सगळ्या आजी आजोबांसाठी. एक छान सोफा दिला होता त्यांनी तयार करून. तर तेव्हा तो नंबर माझ्याकडे सेव्ह असल्यामुळे मी त्यांना पटकन हो म्हटलं, कारण आपल्याला जे मदत करतात त्यांच्यासाठी आपल्याला मदत करण्यापेक्षा काहीतरी आपल्याला जेवढं आपल्याकडनं देता येतं तो मी प्रयत्न नक्कीच केला. आणि थँक्यू. येस, आणि थँक्यू सो मच. पण छान सांभाळ, बाकी काहीच अपेक्षा नाही आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. ॲक्च्युली देवश्रीने हे सिलेक्ट केलं आहे, फिमेल आहे ना, सॉरी मेल आहे. आणि खास त्याची खासियत आम्हाला सांगायची, एक डोळा ब्राऊन आहे आणि एक डोळा पॅरोट ग्रीन फेंट आहे. ॲक्च्युली ही कॅट आहे ना माझ्या लेकीलाच ठेवायची होती, ती म्हटली आपण ही ठेवूया, पण नको म्हटला, ज्या आहेत त्या बस झालं. तर ही फार क्यूट आहे, कारण मला पण ही सेम आवडली होती, कारण डोळे ना दोन्ही डिफरन्स आहे, एक ब्राऊन आणि एक पॅरोट ग्रीन फेंट कलरमध्ये. तर देवश्री फायनली तिने तो फिमेल घेतली आहे, सॉरी मेल आहे. आणि सो ती खूप काळजी घेणार आहे हे मला नक्की माहिती आहे. चलो, थँक्यू.